कडक उन्हाळ्यामध्ये आज आपण करणार आहोत मस्त थंड थंड कस्टर्ड आईस्क्रीम। तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी 2 कप असं दूध घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 250 ml च्या आसपास मी दूध घेतलेलं आहे आणि त्यातूनच थोडंसं मी वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं आहे, यासाठी की नंतर आपल्याला ते लागणार आहे। दूध आपल्याला फुल क्रीमच असं घ्यायचं आहे, म्हणजे ज्या दुधाला जास्त क्रीम असेल असंच दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान ते असं हलवत राहायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1/4 कप साखर। तर 1/4 कप साखर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं आपल्याला लो फ्लेमवरती हलवत राहायचं आहे, यासाठी की दूध आपलं खाली लागू नये। त्यानंतर मी जे दूध वाटीमध्ये काढून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला 2 स्पून कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्या अजिबात गुठळे होते कामा नये, व्यवस्थित असे पाहू शकता अशा रीतीने व्यवस्थित अगदी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती दूध छान थोडंसं असं आटवून घ्यायचं आहे। ते इथे पाहू शकता दूध इथे आपलं थोडंसं आटलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे। त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली होती ती सर्व आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। जोपर्यंत ते घट्ट होत नाही, त्याला घट्टपणा येत नाही, तोपर्यंत अगदी न थांबता ते आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। इथे पाहू शकता हळूहळू आता ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे, यासाठी की ते आपलं जे दूध आहे ते जळू नये। तर पाहू शकता किती छान असा थिकनेस याला आलेला आहे, अजिबात लम्स झालेले नाही आहेत। तर त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता। तर आता ते तयार झालेलं आहे। त्यानंतर जे कस्टर्ड आता आपण तयार करून घेतलं आहे ते थोडं गार झाल्यानंतर आपल्याला डीप फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे चिल्ड होण्यासाठी। त्यानंतर इथे मी बोलमध्ये व्हिप क्रीम घेतलेली आहे, 250 ml व्हिप क्रीम आपल्याला घ्यायची आहे आणि बीटरच्या साहाय्याने आपल्याला छान अशी ब्लेंड करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला ती छान अशी ब्लेंड करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी मी ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही आहे, म्हणून मी तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर तुम्ही ही आईस्क्रीम नक्की घरी एकदा ट्राय करून बघा। तर पाहू शकता क्रीम इथे आपली तयार झालेली आहे। यानंतर जे कस्टर्ड आपण 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं चिल्ड होण्यासाठी, ते अगदी थंडगार आणि चिल्ड असं आपल्याला या क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा ते एक 7 ते 8 मिनटं छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व कस्टर्ड मी या क्रीममध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित अशी क्रीम ब्लेंड करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे मी क्रीम छान अशी फेटून घेतलेली आहे कस्टर्ड टाकून। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे थोडासा फूड कलर आणि व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स 3 ते 4 ड्रॉपच आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता फूड कलर टाकल्याने आपल्या आईस्क्रीमला किती सुंदर असा कलर आलेला आहे। तर अशा रीतीने 8 ते 10 मिनटं आपल्याला सतत असं पूर्ण आपली जी आईस्क्रीम आहे ती अशी छान अशी फेटून घ्यायची आहे। ब्लेंडरचं स्पीड आधी आपल्याला कमी ठेवायचं आहे, नंतर हळूहळू वाढवत आपल्याला अशा रीतीने फुल आईस्क्रीम अशी छान फेटून घ्यायची आहे, ब्लेंड करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि क्रीमी असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे आणि आईस्क्रीमची क्वांटिटी देखील किती भरपूर अशी झालेली आहे। तर घरी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही अशा प्रकारे आईस्क्रीम करू शकता। अतिशय बनवायला सोपी आहे, पण ह्याच्यामध्ये फक्त सेट होण्यासाठीच वेळ लागतो, तर थोडीशी आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात। तर आता इथे मी काय घेतलेलं आहे, ट्रान्सपरंट शीट घेऊन पूर्ण मी जो बोल आहे तो कवर करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला अजिबात एअर जाऊ द्यायची नाही आहे। तर फॉईल पेपर किंवा ट्रान्सपरंट शीटने अशा रीतीने कवर करून त्याला व्यवस्थित आपल्याला डीप फ्रीजमध्ये 2 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर 2 ते तास मी इथे सेट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आईस्क्रीम छान अशी चिल्ड झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे थोडी ती सेट पण होत आलेली आहे। पुन्हा आपल्याला 8 ते 10 मिनटं छान अशी ब्लेंड करून घ्यायची आहे। तुम्ही जितकी ती ब्लेंड करत राहाल ना तितकी त्याची क्वांटिटी पण छान अशी वाढती आणि आईस्क्रीम देखील अतिशय क्रीमी आणि टेस्टी अशी बनते। तर पुन्हा 8 ते 10 मिनटं मी कंटिन्यू छान अशी आईस्क्रीम ब्लेंड करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता
किती मस्त क्रीमी टेस्टी आणि यम्मी आपली आईस्क्रीम झालेली आहे. अगदी बाजारात भेटते तशी किंवा त्याहीपेक्षा सॉफ्ट आणि त्याहीपेक्षा क्रीमी आणि टेस्टी तुम्ही म्हणू शकता. जेव्हा तुम्ही ही बनवून खाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती छान आपण घरी आईस्क्रीम बनवू शकतो. तर फ्रेंड्स, या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील अशी टेस्टी आणि यम्मी आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. आईस्क्रीम ही घरी बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते आणि दरवर्षी मी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम बनवतच असते. तर आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर देखील शेअर केलेली आहे. तर तुम्ही देखील नक्की अशी क्रीमी आणि टेस्टी आणि यम्मी आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. पाहू शकता किती मस्त अशी क्रीमी आपली इथे आईस्क्रीमचं टेक्स्चर बनून तयार झालेलं आहे. तर ही सेट झाल्यानंतर खाण्यासाठी देखील तितकीच यम्मी आणि टेस्टी लागणार आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही आहेत. तर प्लेनच अशी क्रीमी आईस्क्रीम केलेली आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे मी वरून टाकणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे. तर मी इथे एअरटाईट बॉक्स घेतलेला आहे. ऑलरेडी माझ्याकडे आईस्क्रीमचाच एक बॉक्स होता. तर त्यामध्येच मी आईस्क्रीम सर्व ट्रान्सफर करून घेत आहे. आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला कवर करून आपल्याला 12 ते 13 तास आपल्याला व्यवस्थित आपलं डीप फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता माझ्याकडे जो आईस्क्रीमचा बॉक्स ऑलरेडी होता त्यामध्येच मी आईस्क्रीम काढलेली आहे. आईस्क्रीमची क्वांटिटी देखील जास्त झालेली आहे. तर जी शिल्लक राहिलेली आईस्क्रीम आहे ती दुसऱ्या मी एअरटाईट बॉक्समध्ये काढून घेणार आहे आणि ती देखील सेट करून घेणार आहे. तर अशा रीतीने इथे पुन्हा एकदा आपल्याला ट्रान्सपरंट शीट अशी व्यवस्थित टाईट अशी लावून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपर तुम्ही लावून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्या बॉक्सचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे. टाईट असं आपल्याला व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अजिबात एअर जाऊ द्यायची नाही आहे. तर पाहू शकता इथे व्यवस्थित मी ट्रान्सपरंट शीट अशी त्याला कवर करून घेतली आहे. आणि आता त्याचं झाकण मी इथे लावून घेत आहे. आणि व्यवस्थित असं झाकण लावल्यानंतर मी फुल नाईट मी सेट होण्यासाठी ही आईस्क्रीम ठेवून देणार आहे. तर पाहू शकता आईस्क्रीम इथे आपली झालेली आहे आणि आता मी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये फुल नाईट असं ठेवून देणार आहे. फुल नाईट आईस्क्रीम आपली इथे सेट करून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बॉक्सचं कवर काढलेलं आहे. तर पाहू शकता किती मस्त आपली इथे आईस्क्रीम तयार झालेली आहे. ॲक्च्युली माझ्याकडे आईस्क्रीमचं स्कूप नाही आहे पण मी स्पूनच्या साहाय्यानेच आईस्क्रीम काढत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त मार्केट स्टाईल आपली आईस्क्रीम इथे बनून तयार झालेली आहे. अतिशय सॉफ्ट आणि क्रीमी अशी आईस्क्रीम इथे आपली बनून तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पण अशी आईस्क्रीम तुमच्या घरी नक्की बनवू शकता. तर तुम्ही पण अशी आईस्क्रीम नक्की ट्राय करा. तर फक्त 3 ते 4 इंग्रेडियंट्सपासूनच ही आईस्क्रीम आपल्याला बनवता येते. तर जास्त ह्याच्यासाठी आपल्याला काही लागत नाही. तर तुम्ही देखील अशी आईस्क्रीम नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुमच्या मुलांना देखील अशी आईस्क्रीम नक्की तुम्ही बनवून चारा. त्यांना देखील खूप आवडेल. अगदी मार्केटपेक्षा पण भारी ही आईस्क्रीम बनते आणि अगदी थोड्याशा साहित्याने बनते. आणि फक्त याच्यामध्ये वेळ थोडा जास्त जातो सेट होण्यासाठी. बाकी आईस्क्रीम बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता आणि आपल्या घरच्यांना देखील बनवून तुम्ही ही आईस्क्रीम चारू शकता. तर पाहू शकता तयार आहे इथे आपली कस्टर्ड आईस्क्रीम. ड्रायफ्रूट्स मी वरूनच टाकलेले आहेत. पिस्त्याचे काप टाकलेले आहेत, तुटी फुटी टाकलेली आहे आणि बदाम टाकलेला आहे. ह्याच्यामुळे आईस्क्रीमची टेस्ट अजूनच भन्नाट अशी झालेली आहे. तर पाहू शकता मी इथे तुम्हाला दाखवत आहे आणि मी स्वतः देखील टेस्ट करून पाहत आहे की किती क्रीमी आणि यमी मस्त अशी ही आईस्क्रीम झालेली आहे. अगदी मार्केटपेक्षा पण भारी. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझ्या आईस्क्रीमची रेसिपी? जर तुम्हाला खरोखर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी खरोखरच आवडली असेल तर शेअर देखील करा. तर अतिशय सुंदर अशी आईस्क्रीम झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच ती विरघळत आहे. तर पाहू शकता तयार आहे इथे आपली मस्त कस्टर्ड आईस्क्रीम. तर तुम्ही देखील अशा रीतीने आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा
की तुम्हाला या आईस्क्रीमची रेसिपी माझी कशी वाटली आणि तुम्ही केलेली आईस्क्रीम कशी झाली आहे. तर पाहू शकता किती सुंदर, मार्केटपेक्षा पण अतिशय सुंदर अशी चवीला ही आईस्क्रीम झालेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला देखील माझी ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. म्हणून रेसिपी जर तुम्हाला कोणाला शेअर करायची असेल तर तुम्ही शेअर देखील करू शकता. आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय, सी यू.